मंडळी, झिरोवरच्या दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत विविध शहरांमधल्या महापालिकेच्या महामुद्देमधील विशेष रिपोर्ट। आणि त्यासाठी जाऊयात पहिल्यांदा कोल्हापूरला। मंडळी, कोल्हापूर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी आघाडी सरकारच्या काळात थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली होती। त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी कोल्हापूर शहराच्या हद्दीत थेट पाईपलाईननं पाणी आलं, पण अजूनही या शहराला योजनेचा पूर्ण फायदा होत नसल्याचं दिसून येत आहे। अनेक ठिकाणी आजही पाण्यासाठी टँकरचा वापर करावा लागतोय। पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेचे महामुद्देमधला खास रिपोर्ट। कोल्हापूर शहर देशातल्या सर्वात पाणीदार शहरांपैकी एक अशी ही याची ओळख। दरवर्षी महापुराचा वेढाही याच कोल्हापूरला असतो, त्यामुळे इथे तशी पाणी टंचाई नसतेच। पण असं असलं तरीही धरण उशाला अन कोरड घशाला अशीच अवस्था कोल्हापूरकरांची होते, तीही दरवर्षी। काळमवाडी थेट पाईपलाईन ज्या पद्धतीनं त्याची प्रसिद्धी झाली त्या पद्धतीनं योजना राबवली जात नाहीये। प्रत्यक्षात बघितलं तर काळमवाडी थेट पाईपलाईनसाठी 5 पंप सुरू आहेत, पण त्यापैकी 2च पंप सुरू आहेत। म्हणजे 3 पंप अजून त्यांनी चालूच केलेले नाहीत। 2 पंपाच्या प्रेशरनंच पाईपा फुटल्या जातात आणि अधिकारी वर्ग कुठल्याही पद्धतीची माहिती देत नाही। काळमवाडीला कोणी अधिकारी नाही आहेत, तिकडे चौकशी केली किंवा इथं चौकशी केली तर फक्त पाईपलाईन लिकेज आहे म्हणून सांगितली जाते। बरं, आघाडी सरकारच्या काळात म्हणजे 2010 ते 2015 याच काळात ही योजना मंजूर झाली। कोल्हापूरकरांना वाटलं की घराघरात पाणी पोहोचेल, पण प्रत्यक्षात योजना पूर्ण होण्यासाठी 2023 साल उघडलं। पण प्रत्यक्षात योजना पूर्ण होण्यासाठी 2023 साल उजाडलं। मात्र त्यानंतर सुद्धा शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाहीये। तिथं गळती सुरू आहे, तिथं गळती सुरू आहे, पंप बंद पडलाय, कामगार नाहीत, इलेक्ट्रिक मोटर बिघडली, पाण्याच्या टाक्या काहीतरी 16 टाक्या बांधलेल्या अवस्थेत आहेत, पण त्यात पाणी नाही। ह्याला जबाबदार लोकप्रतिनिधी सध्याचे की प्रशासन? मग माझं म्हणणं असं आहे, शहर प्रमुख या नात्यानं किंवा या कोल्हापूर शहराचा नागरिक या नात्यानं, की जबाबदार कोणी असो, महानगरपालिकेची नेमकी सध्याची भूमिका महापालिकेनं स्पष्ट करावी। अन्यथा महापालिकेच्या विरोधात आम्ही सगळी कागदपत्र गोळा केली आहेत। महापालिकेला कोर्टात खेचू, जला अभियंत्यांना कोर्टात खेचू आणि जे कोण या टेंडर प्रोसिजरमध्ये होती पहिल्या काळापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत त्यांना देखील कोर्टात खेचू। खरं तर जेव्हा काळंबावाडी धरणातील पाणी जलवाहिनीद्वारे पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आलं, तेव्हा त्या ठिकाणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईनच्या पाण्यात अंघोळ केली होती। त्यानंतर काही दिवसातच हे पाणी संपूर्ण शहराला मिळेल असंही सांगितलं होतं। मात्र वितरणाचं योग्य नियोजन न झाल्यानं कोल्हापुरातील अनेक भागात आजही टँकरद्वारेच पाणी पुरवावं लागतं। अनेक ठिकाणी तुम्ही बघितले की 2 दिवस पाणी नसते, परत 3 दिवस सोडतात, पेपरला नोटीस येते की उद्या पाणी पुरवठा होणार नाही। मग यावेळी टँकर पण महापालिकेकडे त्या पद्धतीने शहरामध्ये पुरवण्यासाठी नाही आहेत। मग पाणी लोकांना मिळणार कुठून? मग ह्या सगळ्याला दोषी कोण आहे? तर ह्या सगळ्याला दोषी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन आहे आणि ह्याचा कुठेही नियोजन या महापालिकेच्या पाण्याबाबत नाही। गेले कित्येक वर्ष झालं थेट पाईपलाईन प्रत्येकजण पाण्याला मग आंघोळ करून झाली, सगळी झाली, पण आंघोळ नेत्यांनी केली, पण सर्वसामान्य जनतेला आंघोळ करण्यासाठी पाणीच राहिलेलं नाही। आणि प्रत्येक ठिकाणी आज काम झालं तर परत काय ते प्रॉब्लेम येतोय। सद्य परिस्थितीमध्ये कोल्हापूर शहरामध्ये थेट पाईपलाईननं पाणी आलं हे फक्त दिवसा बघण्याचं स्वप्न आहे। कारण 15 महिन्यापूर्वीपासून थेट पाईपलाईनचं पाणी आलंय म्हणून राज्य शासन असू दे किंवा महानगरपालिकेचं प्रशासन असू दे किंवा लोकप्रतिनिधी असू दे फक्त म्हणतात, परंतु सद्य परिस्थिती प्रॅक्टिकली बघितलं तर कोल्हापूर शहराच्या विविध वॉर्डामध्ये प्रत्येक आठवड्याला पाणी प्रश्न ऐरणीवरचा आहे आणि प्रत्येक वॉर्डामध्ये टँकरनंच पाणी पुरवलं जाते। आजूबाजूला मुबलक पाणी असतानाही जर घरोघरी पाणी पोहोचत नसेल तर पालिकेची भूमिका जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं। त्यामुळे आम्ही कोल्हापूर महापालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगेंना गाठलं, तर त्यांनी सगळं जुन्या पाईपलाईन्सवर खापर फोडलं। पण सोबतच कोल्हापूरकरांना एक आवाहनही केलंय। सद्यस्थितीला अमृतमधून जे आम्ही 12
टाक्या बांधलेल्या आहेत आणि खाली त्याचं पाईपलाईनचं नेटवर्क केलेलं आहे. त्या नेटवर्कच्या आणि टाक्यांचं आमचं टेस्टिंग चालू आहे. त्या अनुषंगानं क्रॉस वगैरे करणे चालू आहे. त्यामुळं बऱ्याच अंशी असं झालेलं आहे की शहरात जुनी आणि नवीन पाईपलाईन जी आमटूची टाकलेली होती त्यामध्ये पाणी असल्यामुळं पाण्याचं प्रेशर कमी राहते. आमचं लोकांना आम्ही आव्हान पण करणार आहे की एकदा आमच्या टाक्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सगळे कनेक्शन जुन्या पाईपलाईनवरनं नव्या पाईपलाईनवर शिफ्ट झालं तर तो प्रेशरचा प्रॉब्लेम पण सॉर्ट आउट होऊन जाईल. कोल्हापूर शहराच्या चहूबाजूनं नद्या आहेत, पाणी मुबलक आहे. मात्र केवळ ढिसाळ नियोजनामुळे कोल्हापुरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कोल्हापूर शहरात पाण्याची टंचाई आहे हे राज्यातील कुणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. मात्र हे सत्य आहे. त्यावर कधी उपाय काढला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. कोल्हापूर शहरात पाण्याची समस्या आहे का, तर 100% आहे. कारण थेट पाईपलाईनचा लाभ कोल्हापूर शहरातील नागरिकांना अजूनही 100% मिळत नाही. कारण याच योजनेच्या पाईपलाईनचं काम आहे, त्याचं टेस्टिंगचं काम आहे, ते अजूनही महानगरपालिकेच्या वतीनं पूर्ण झालेलं नाही. आणि त्यामुळेच कुठं पाण्याचा जो दाब आहे तो कमी प्रमाणात पाहायला मिळतोय, कुठं दाब आहे तो जास्त होतो आणि त्यामुळे गळतीचं प्रमाण देखील वाढत आहे. असं असलं तरी दुसरी एक बाजू या ठिकाणी समोर आलेली आहे, ती म्हणजे अनेक नागरिकांनी जे पाण्याचं कनेक्शन आहे त्याच कनेक्शनला मोटर लावलेली आहे आणि त्यामुळं पाण्याचं जे प्रमाण आहे ते पुढच्या नागरिकांना कमी प्रमाणात मिळतं आणि त्यामुळेच पाण्याची समस्या आहे ती कोल्हापूर शहरामध्ये पाहायला मिळते. हे जर टाळायचं असेल तर प्रत्येक नागरिकानं पाण्याचा अपव्यय हा टाळला पाहिजे आणि आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.